एक सीन झाला. ट्रेनमध्ये गेलो, मुलुंडच्या आणि ठाण्याच्या मध्ये ट्रेन अर्धा तास उभी होती, अर्धा तास. काय मंडळी, मी साहिल रमेश कोपर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल कोपर ब्लॉग्समध्ये. सो घाईत आहे. सीन काय असं झालं आहे की तिकीट कॅन्सल झाली त्यांची, म्हणजे वेटिंगवरती होती, 9 वेटिंगवरती ते ट्रेनचं कॅन्सल झाली आणि रिफंड आलं. सो आता इमर्जन्सी तिकीट पण नाही भेटणार, त्यांना आजच निघायला लागेल, तेव्हा जाऊन ते ट्रेनिंगच्या आदल्या दिवशी तिथे पोहोचतील, त्याला जायचं आहे. सो मी जातो आहे CSTला आता, तिथे जनरलला बसेन, पटकन बसेन त्याच्यात आणि मग त्याच्यात तिथे नेऊन तेच बसतील, त्यांना बसायला भेटेल. आता जे काही घडामोडी होतील ना पुढच्या, तर तुम्हाला बघायलाच भेटेल. सो लेट्स गो, सीन करता निघूया. काहीच एक सीन झाला. ट्रेनमध्ये गेलो, मुलुंडच्या आणि ठाण्याच्या मध्ये ट्रेन अर्धा तास उभी होती, अर्धा तास. आणि आता मी भेळ खातोय. मी रिटर्न आलो परत ठाण्याला, काय खाल्लं नाही म्हणून भेळ खातोय. मेगा ब्लॉक आहे संडेचा, एवढी गर्दी आहे. अर्धा तास गाडी ठाण्याच्या आणि मुलुंडच्या मध्ये उभी होती, अर्धा तास गेला मला तिथेच. मी आता येऊन ठाणे स्टेशनला बसलो आहे. मला आता घरी कशाला, आता यांची ट्रेनच आहे. मॅनेजरने मी जाणार होतो CSTला, तिथे ट्रेन पकडून झोपून येणार होतो एका सीटवरती, म्हणजे यांना बसायला भेटलं असं. बट इकडे तिकीटचं भेटलं आहे त्यांना, सो ते त्याच्याने जाणार आहेत. मग मी नशीब मी मुलुंडच्या ह्याच्यातच अटकलेलो. भाई एवढी गर्दी आणि ट्रेन अर्धा तास हालत नव्हती, मुलुंड आणि ठाण्याच्या मध्ये होती. बघा मेगा ब्लॉकचा एवढा घाणेरडा परिणाम. आता भेळ खातो, वाट बघतो कोण कोण येईल पहिल्या ते, आणि पाणी बिणी घेऊन ठेवलं. भूक पण जाम लागली. सकाळी उठलो तसंच निघालेलो, बोललो जातो पहिलं, त्याच्या लांब जायचं ना जरा, जवळ पण नाही जायचं आहे. ठीक आहे, आता हे येते मग त्याच्यानंतर बघू कसं चालला तर. बघा तिथे तो गेला, मम्मी पप्पा गेले सोबत, ते ट्रॅव्हलिंग करून जाणार होते. ते ट्रेन भेटली, ठीकठाक जातील आता ते. आणि मी पण आलो आता घरी, फ्रेश बीस होतो. त्याची जर्नी चालू झाली, आपली जर्नी पण आपली चालूच आहे. अजून तुमचा सपोर्ट चांगला भेटेल तर अजून चांगली जर्नी होईल आपली. आणि आपल्याला अजून बरंच काही अचीव करायचं आहे. आपलं प्रेम आहेच पाठीशी, आशीर्वाद पण आहेत. आता खाल्लो आहे घरीच. आज महाशिवरात्री आहे, तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छाच. आज सकाळपासून खूप धावपळ चालू आहे आमची, बेकारच वेगळ्या लेवलची. आणि काय सांगू की ते मला स्टेशनला एक होतं मंदिर, तिथे दर्शन करून आलोच मी. गर्दी पण खूप होती आज, मेगा ब्लॉक होता तर. सो थकलो आहे सगळे, वरती फ्रेश विश लेट्स गो. खाली वाटतं थोडं. मी मोठ्याने बोलतो बिकॉज ऑफ व्हॉईस येणार नाही, माईक नाही आणला मी, माईक वरतीच ठेवलं आहे. करत गेलं तर थोडंसं खाली वाटतं आहे, जड वाटतं आहे. तर ठीक आहे, हॅपी जर्नी टू करण. सक्सेस घेईल तू तुझ्या करिअरमध्ये पुढे तू. पण भावाचं होतं आहे, थोडंसं जड वाटणारच. लहानापासून सोबत नाही आहे आता, पण मला वाटलं तर आपलं यूट्यूब पहिलं झालं असतं, आता आपल्यासोबत असता तो. बट होपसो ते झालं नाही आहे. मी थोडंसं वेगळ्या ठिकाणी जातो, जिथं उजेड भेटेल वगैरे थोडंसं. हां ते ठीक आहे, इथे कोण येत नसतं, इकडे कोण नाही आहे. सो हां तेच सॅड वाटते यार की तो चालला आहे त्या गोष्टी. तर ठीक आहे, आपली यूट्यूबची जर्नी जर पहिली चालू झाली असती तर चांगलं झालं असतं. जेणेकरून त्याला की गेमिंग सेटअप द्यायचा होता मला करून, म्हणजे तो गेमिंग करेल आणि आपल्या जवळच राहील. बट जे काय आहे ते आता म्हणजे बदलेलेलं ऑलरेडी, आपण त्यात काय बदल नाही करू शकत. ठीक आहे, त्याचा तो करेल, आपण पण आपलं काहीतरी करूया. पण थोडंसं जड वाटते यार, म्हणून तर खाली आलो राऊंड मारायला, की राऊंड मारूया थोडंसं. बसून पण नाही, जाऊ द्या, राऊंड मारूया आपण. रॉकीला जाऊन भेटूया. रॉकीला काल घेऊन गेलेला करण, आठवतो मला. काल म्हणजे परवा पूर्ण 2 दिवस राऊंड मारत होता रॉकी तुझ्यासोबत करण. मी जास्त कधी सॅड असलं ना की बोलायला येतो रॉकीशी, बोलतो आम्ही. म्हणजे मी बोलतो रॉकीजवळ, एक इमोशन्स असतं बाईकसोबत, ते आहे. थोडंसं साधं होतं, राऊंड मारतो मी. सो गाईज, जास्त काही नाही, हा ब्लॉग हाच होता, तो गेला. ते माझं मन थोडंसं जड झालं, बाकी काही विषय नाही.
मी प्रयत्न करेन जरा थोडंसं हे करायला आणि उद्यापासून चांगले ब्लॉग वगैरे आणण्याचा ट्राय करेन. ठीक आहे. सो मी ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.